भडगाव पारोळा मार्गावर वागरे गावाजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे। या घटनेमुळे परिसरात चांगले खळबळ उडाले आहे। सोयगावहून धुळ्याकडे जाणारी महामंडळाची एसटी बस क्रमांक MH14 PT 1984 पहाटेच्या सुमारास वागरे गावाजवळ समोरून येणाऱ्या खासगी टेम्पो क्रमांक MH19 CY 1606 याच्यावर जोरदार धडकली। या अपघातात दोन्ही वाहनातील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी मदतीसाठी धावून आले। तसेच प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले। जगद्गुरू श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे चालविण्यात येणारी विनामूल्य रुग्णसेवा तात्काळ सक्रिय झाली। रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शुलर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले। काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। या अपघातात पंकज पाटील वय 30 उंदीरखेडा यांचा जागीच मृत्यू झाला आहे। जखमींमध्ये मीराबाई पंढरी सोनोने वय 55 राहणार सोयगाव, नीलाबाई घनश्याम क्षीरसागर वय 75 राहणार धुळे, अंजनाबाई रघुनाथ पाटील वय 70 हनुमंतखेडा, मनोहर सजन पाटील वय 60 राहणार चोरवड, रमेश धोंडू चौधरी वय 80 राहणार भडगाव, मीराबाई रघुनाथ पाटील वय 80 राहणार धुळे, जान्हवी संतोष मोरे वय 19 राहणार धुळे, रघुनाथ गणपत सोनोने ढेकू। या जखमींवर पारोळा येथील सरकारी रुग्णालयात व भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहे। बचाव कार्यात सागर मराठे आणि यश ठाकूर यांनीही महत्त्वपूर्ण मदत केली। अजून काही जखमींची ओळख पटली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।